संताजीराव, इथवरचा प्रवास जोखमीचा होता, मात्र आपण आणि धनाजीरावांनी प्राणपणाला लावून तो निभावलात। आता आपण विशाळगडी परतावे। यापुढची जोखीमही तितकीच मोठी आहे। आम्ही स्वराज्यात नसलो तरी त्या औरंगजेबाच्या कुरापती आता वाढतील। दाखवून द्या त्याला की राजकर्ते नसतील तरी स्वराज्य निराधार नाही। त्याची काळजी सोडा राणेसाहेब। आमच्या समशिरीसनी गंज चढू नये म्हणून मोगलांच्या रक्ताचं पाणी तिला आम्ही अदनमधन देत आहोत। तो भरोसा आहेच। सारं अलबेलं ठेवा आणि हो, भावनेच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नका। स्वराज्याचा निर्णायक लढा अजूनही बाकी आहे। अक्का साहेब, इकडची काळजी नका करू। इथं आपण आपली आणि राजांची काळजी घ्यावी। धनाजीराव, इतक्या मोठ्या संकटांवर मात केली आपण आजवर। आता काळजी करावी असं भय मनात उरलंच नाहीये बघा। पुढे बरंच काही बाकी आहे अजून। भेटू लवकरच। इतका आग्रह करून रुसवे फुगवे दाखवूनही आले नाही। यांना आमची गरजच नाही। ठीक आहे तर मग आता आम्ही थांबणार नाहीच मुळीकडे। जिथे आपलं मोल नसतं तिथे कशाला सलगी हवी। आता आले आमचा रुसवा काढायला। तेवढंच येतं यांना, पण मी मुळीच ऐकणार नाही। पाय धरले तरी आता बधणार नाही। पंत, राणेसाहेबांची सगळी तयारी झाली आहे। त्यांना सुखरूप माहेरी पोहोचवून यावं। जी राजे। पंत, आम्हाला राजेंसोबत एकांत हवा आहे। यावे आपण। आमची मुळात कदरच नाही। आम्ही कुठेही जाणार नाही। आम्हाला वाटलं होतं आपण आमची समजूत काढा, पण आमच्या नशिबी मात्र कोरडेपणाच। जरा सुद्धा आपुलकी नाही। असं कसं म्हणता राणीसाहेब? माहेरी जाणं हा सर्वस्वी आपला निर्णय आहे आणि आपल्या निर्णयाची आम्ही कदर करतो। तेवढं स्वातंत्र्य आम्ही दिलंय आपणाला। राणीसाहेब, आम्ही कधी आपल्या इच्छेच्या आड आलो आहोत का? तर कुणाला खरेच वाटेल आमच्या निर्णयाची चाड असती तर तारा राणी साहेबांना इकडे बोलावून आमच्या मानेवर बसवण्याची घाई केलीच नसती। हे असे तिरकस विचार आपल्या डोक्यात वळवळत असतील तर आम्ही काय बोलणार राणीसाहेब? मनातून असुरक्षिततेची कीड पोखरत चालली आहे। ती जर अशीच राहिली तर अख्खं साम्राज्य पोखरून काढेल। आम्ही आपणाला थांबवणं हा जर आपल्यावर अन्याय होत असेल तर आम्ही तो नाही करणार। आपण निघू शकता। आमच्यावरच कुरघोडी काय? तारा राणी साहेब, आता तर आम्ही जाणारच नाही। लक्षात ठेवा यापुढे। आता तुमचा शत्रू फक्त औरंगजेब नाही तर आम्हीही आहोत। चला निघूया आता। पुढचा पल्ला मोठा आहे। वय तर त्यात जोखीम सावरून जायचं जी। बरं, आम्ही नावेमध्ये आहोत म्हणून दडपण बाळगू नका। त्या समुद्राचे राजे आपण आहात।
या अथांगाचे सुकाणू आपल्या हाती आहे. बिनघोर नौका चालावी. जी राणीसाहेब. हा समुद्र आमचा आहे, हे आभाळ आमचं आहे. मुक्तपणे जगण्याचा खरा अर्थ इथे कळतो आम्हाला. याच स्वातंत्र्यासाठी स्वराज्य आसुसलंय आणि ते स्वातंत्र्य मिळवण्याची खरी प्रेरणा आम्हाला इथे मिळते. खूप काही शिकवून जातो हा समुद्र आम्हाला. राणीसाहेब, तुमच्या बोलण्यानं लई हुरूप येतोय जी. अव तुमच्या बोलण्यानं फार दडपणच गेलं बघा. आता वादळ पाऊस काहीही येऊ दे, आम्ही तडजोड करू निसर्गाशी. आपण बिनधास्त नौका चालवा. वय राणीसाहेब. आम्ही दर्याच्या वादळावर चढून जाणार आहोत. लाटांना नाही घाबरत. आणि या यवनीला आता काय म्हणून घाबरू हो? आम्ही असा बघा बिंदास्त. जीवाभावाने राणीसाहेबांची काळजी घेऊ. राणीसाहेब, नावाच्या तळघरात जमल तशी व्यवस्था केली आहे. आपण चलावं. चला. ताराबाई, 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 आगे बोलो. अल्लाह, एक अकेली औरत हमारे खूंखार शेर पर भारी पड़ गई. जिन हाथों ने संभा को जकड़ा था वो उस तारा की गर्दन क्यों नहीं समेट पाए? हकीकत बयां करो, हकीकत बयां करो, बताओ. जहांपना, गुस्ताखी माफ. आप वो बोल नहीं पाएंगे. क्यों नहीं बोल पाएंगे? हाँ? क्यों नहीं बोल पाएंगे? बोल पाएगा, बोलेगा ये हमारी सल्तनत का खूंखार शेर है. ये भी हालत को मात देकर आता है. ये बोलेगा. बोलो 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 मुकर्रब, बोलो. जहांपना, उनकी रीढ़ की हड्डी टूटने की वजह से ये हालत हुई है. या अल्लाह. मैंने कुछ दवाई दी है जिससे इनका दर्द तो कम होगा, लेकिन कसम जड़ी बूटी की, ये जिंदगी भर ऐसे ही अपाहिज रहेंगे. अपाहिज, अपाहिज. मार दो. नहीं नहीं, मार दो. या अल्लाह, ये कैसे हो सकता है? ये कैसे हो सकता है? हमारे शेर को हम मार कैसे सकते हैं? आज तक जितनी बहादुरी तूने दिखाई सारी मिट्टी में मिला दी. तुझे क्या लगा सजा के तौर पर हम तुझे मौत देंगे? मौत तेरी रिहाई होगी और जिंदा रहना तेरी सजा. चिल्ला और चिल्ला. दर्द होता है ना? अच्छा है. और रही बात तारा की, उसे तो हम मिटा ही देंगे. तारा जिंदगी नहीं पहुंच पाएगी, ये हम अल्लाह पाक से वादा करते हैं.
राणी साहेब, ही एवढी जागा आहे, समद्यासने सामावून घ्यावं लागेल. काही हरकत नाही रायाजी, सारेच आपलेत, राहूयात कसोशी ना. बरं, तुम्ही आतल्या खोलीत थांबा, बाकी समदे इकडेच थांबतील. ठीक. मंजुळाच्या बाळासाठी दुधाची व्यवस्था केली? माफी राणी साहेब, आधी येतील असं ठरलं नव्हतं, आता ऐनवेळी. काही हरकत नाही, आमच्यासाठी ज्या दुधाची व्यवस्था केली आहे ते दूध बाळास द्या. राणीसाहेब, अहो कशाला? अगं, उद्याची तार आहे ना ती, त्यात जो मानं घडू दे तिला. राणीसाहेब, माझ्यासाठी बी काही सेवा असेल तर सांगावी. हिराजी, अहो तो हिराजी कवाच मिळाला, तुमच्या शौर्यानं डोळं दिपलं. आता ही पोर बी तशीच होणार. हिराजी, तू शिड्याचं काम बघ, चल. हा. मंजुळा, तुझेही खूप हाल झालेत, आराम कर तूही. आम्ही आतल्या बाजूस आहोत. हर हर महादेव. हर हर महादेव. काय चाललंय हे समजा. रायाजी, कोण आहे ते? अहो हे म्हातारा येड आहे. गुणाजी, जरा नाव वाढायला खाली बोलव. ए सुकड्या, तुला इथं थांबायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना? व चल निघ बाहेर. थांबा रायाजी, यांच्या तोंडून हर हर महादेव निघाले. काहीतरी गम्य आहे. अरे गोम्या, या सुकड्याला इथं ठेवू नको म्हणून सांगितलं होतं ना? व तरी बी तो इथं कसा? आज राणी साहेबांच्या जीवाचं काय बरं वाट झालं असतं म्हणजे? याच्याबद्दल सांगायचं इसरलो जी. लाई खटाटोप केला, पण ह्यो इथनं जातच नाही. नाही जाणार मी. हे जग माझं आहे. इथं कुणाची बी मुस्कड्डाबी केलेली मला नाही चालायची. मोगलाई नाही चालायची इथं. आम्ही मराठी आहोत, मराठे. हर हर महादेव. बघितलं, हे असं बडबडत असते आणि कुणासनी जवळ बी येऊ देत नाही. राहू देत त्यांना इथे. बळजबरी करू नका त्यांच्यावर. आम्हास तोशिश नाही त्यांची. अहो राणी साहेब, पण हे असलं येड. वेडातूनच स्वराज्य घडलंय रायाजी. वेड असल्याशिवाय काहीही साधत नाही. हे मराठी दौलतीचे शिलेदार दिसतात. यांच्यापासून कसली भीती? उलट हेच आमचं रक्षण करतील. हो ना बाबा? होय होय. तू मराठी वाघीण आहेस ना? हा, मग मी राखणदार तुझा. अव कित्येक वर्ष झालं यो सुकड्या या तळघरातच आहे.
कधी सुधीक वर आला नाही. आता 10-15 वर्ष होतील यानं सुरव्या देखील बघितलेलं नाही. काय? माझा शिवबा राजा गेला, शंभू राजा गेला, सुरव्या गेला. आता बाहेर राहिलाय फक्त मोगलाईचा कल्लोळ. कशाला बाहेर जायचं? ये बाहेर भ्या दाखवणारा समुद्र आहे. पाणी मुबलक आहे पण समद खारट. का उपयोग त्याचा? माझा अमृताचा झरा आटला गो पोरी. पर तू मराठी वाघीण आहेस ना? व राहा तू इथंच, राहा तू इथंच. मला वाटलं होतं तू दुश्मन आहेस, पण नाही, वाघीण आहेस तू, वाघीण. मी काय म्हणती, खाऊन घ्या की काहीतरी. हर हर महादेव. इधर इधर इस तरफ आजा 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 आजा. आजा. हुजूर, ताराबाई कहाँ है? माहित नहीं हुजूर, माहित नहीं. तो फिर हम ये टुकड़े तुझे क्यों फेंक रहे हैं? रहम हुजूर, रहम. मी तहकीकात करून आपल्याला माहिती देतो. तूने हमें जो खबर दी कि ताराबाई जिंजी जा रही है, उसी अच्छी खबर के इनाम के तौर पर हम तुझे सरफराज कर रहे हैं. बेहतर होगा कि तू ताराबाई की पूरी जानकारी हमें दे दे. रोज ऐसी अशर्फियां मिलती जाएंगी. हाँ. और अगर नाकाम हुए तो? नहीं हुजूर, ऐसा नहीं होना. पगड़ीदारी, पगड़ियां तो 50 मिल जाएंगी. अपना सर सलामत रखो. विशालगढ़, जिंजी, जहां जाना चाहते हो जाओ, लेकिन उस ताराबाई की हर खबर हमें हर पल मिलती रहनी चाहिए. जी हुजूर. जी हुजूर.